सोलापुरात महापुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। गावात पूर आल्यानं गावकऱ्यांवर एका शाळेमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे। पुरामधून आपला जीव वाचवून गावकऱ्यांनी शाळेमध्ये आश्रय घेतलाय। या महिलांनी शाळेतच आपली चूल मांडलेली आहे। या पुरामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर आलेत। मी सध्या उत्तर सोलापुरातील डोणगाव या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो पुरामुळे ग्रामस्थांची काय अवस्था झाली आहे हे आम्ही झी24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय। डोणगाव हे उत्तर सोलापूर तालुक्यातील गाव आहे आणि गावामध्ये सीना नदीचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात घुसलंय। त्यामुळे ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी म्हणजे गावातील एका शाळेत या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहे। उशी काय सांगाल, शाळेमध्ये तुम्ही आलेला आहात आणि आता ह्या ठिकाणी तुम्हाला स्वयंपाक करावा लागतोय। आमच्या घरामध्ये पुराचं पाणी आलेले आहे। आम्हाला जेवणाची मुलाचे हाल होत आहे। आम्हाला सरकारतर्फे मदत जाहीर व्हावी आमची एवढीच मागणी आहे। आमचं घर पाण्यामध्ये गेले, आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे। आमच्या घरात पूर्ण दोन्ही पण घरात पाणी गेलेलं आहे। घरात अगदी सगळं नुकसान होऊन गेले। गुरांना वैरण नाही, गुरांची पण सगळी हानी होऊन बसल्या। गुरंसुद्धा इकडं तिकडं त्यांना वैरण नाही, चारा नाही, आम्हाला सुद्धा नाही वैरण खायला प्यायला कुठल्या गोष्टीचं। अनेक शेतकरी बांधव असतील, ग्रामस्थ असतील, यांना आपले अश्रू अनावर होत आहेत। लवकरात लवकर ही पूरस्थिती कमी व्हावी इतकीच माफक अपेक्षा सर्वांच्या वतीनं करण्यात येते। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा।